आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी स्पर्धक निवडायचे आहेत, त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत जी मला ऐश्वर्या काढून देणार आहे. डोळे मीठ आणि 3 टोकन्स एक एक करून माझ्या हातात दे, कोणालाही न दाखवता. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 24. दुसरा क्रमांक आहे 15. आणि तिसरा क्रमांक आहे 20. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदी तर करायची आहे पण मारायची आहे त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझे नाव सविता गजानन आडीमनी. हो ना, तुम्ही चेहऱ्यावर लिहून आलात की भरपूर उत्साह आहे तुमचा, हो की नाही? हो हो. बरं मी ऐकलं काहीतरी तुम्ही जाम हसता, असं काय आहे? म्हणजे हास्य सम्राट आहात तुम्ही. नाही, मी कायम आनंदी असते, हसत असते कायम. मग तसंच असायला हवं प्रत्येकाने. त्यामुळे आयुष्य वाढते. हो. कोणाचं? दुसऱ्यांचं? स्वतःचाही आणि दुसऱ्यांचं, कारण दुसरे पण असतात आपल्यामुळे. हो, त्यामुळे त्यांचं दुःख नाहीच होत. हो. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणी आहात. आणि मग तुमच्या आवडी निवडीन विषय सांगा हसण्याच्या व्यतिरिक्त. मला गप्पा मारायला आवडतात. हा, हे जरा नवं आहे. गप्पा मारायला आवडतं आणि स्वयंपाक करायला आवडते. हे पण मी ऐकलं नव्हतं. ओके. टीव्ही पाहायला फार आवडते. ते सांगलीत मला वाटतं हे आहेच. सगळे टीव्हीच पाहत असतात, सतत टीव्ही पाहत असतात. बरं बाकी तुम्ही गाणी वगैरे गाता? नाही, गाणी वगैरे काही नाही. आवाज एवढा चांगला नाहीये. कोणी सांगितलं तुम्हाला? आहे मला स्वतःला माहितीये माझा आवाज नाही एवढा चांगला. गाण्यासाठी नाही? हा, गाण्यासाठी. पण शिका कधीतरी. हो, आता तुम्ही म्हणाल तर नक्की शिकेन. माझा आवाज चांगलाच आहे, तुम्हाला माहितीच असेल. बाकी खरेदी वगैरे करता तुम्ही? हो, भरपूर. भरपूर ना? हा, त्यामुळेच अजून जास्त आनंद होत असेल. हा ठीक आहे, हीच आपली राऊंड आहे, त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. श्रेया सतीश कोठारी. बरं तुम्ही काय करता? मी स्टुडंट आहे, CA शिकतीये. CA शिकतेय? मग कम्प्लीट आराम की काय? चार्टर्ड अकाउंटंट. चार्टर्ड अकाउंटंट. मला वाटलं आराम चाललाय. नाही. बाकी तू काय, मग काय आवडी निवडी काय आहेत तुझ्या? फ्री टाइम मध्ये ड्रॉइंग, डान्सिंग, मेकिंग न्यू फ्रेंड्स, गोइंग ऑन अ लॉंग ड्राईव्ह. म्हणजे जे आपण करतो तरुण असताना तेच सगळं? हो. हो. घरच्यांना माहितीये सगळे हे? हा, माहितीये. बरं बाकी तुझे काय प्लॅन्स आहेत? शिकायचंय, CA व्हायचंय, खूप मोठं व्हायचंय. आई बाबांना खुश ठेवायचंय, त्यांना विदेश यात्रेला पाठवायचंय. पाहिजे ते घेऊन द्यायचंय. अच्छा. आणि बाकी दुसऱ्यांसाठी काय प्लॅन आहेत तुझे? नाही. बाहेर काही कुठे असेल काही? काय झालं असायला? काही नाही, सगळे हसायला लागले. हो ना, मला पण कळत नाही का असले सगळे. मला नाही माहिती, त्यांना विचारा. मी म्हणालो शिक्षण झाल्यावर तुझे मला सुचत नाही, त्यामुळे म्हणालो पुढे काय प्लॅन्स आहेत? जॉब करायचंय, पैसे कमवायचे. अच्छा, एवढेच प्लॅन्स आहेत ना? बाकी खरेदीला वगैरे जातेस तू? कधी कधी. फक्त कॉस्मेटिक्स. फक्त कॉस्मेटिक्स? Yes. कोणाबरोबर खरेदीला जातेस? एकटी, फ्रेंड्स, मम्मी. कोणाची मम्मी? माझी मम्मी. तुझी मम्मी? हा. मला वाटलं आतापासून सवय असावी म्हणून. नाही. काय नाही? काही नाही. हा, काय नाही. कुठे काय? ठीक आहे ना, मग काय हसताय एवढे? एनिवे, ही जी राऊंड आहे खरेदीच करायची आहे, त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मनीषा बालासाहेब पेकर जवळकर. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. बाकी काय करता तुम्ही इथे बापट मायामध्ये? आवडी निवडी तुमच्या? मला गाणी आवडतात, म्हणायला ऐकायला आवडतात, जुनी गाणी, मराठी पण आवडतात. स्वयंपाक करायला आवडतो. ते झालं, त्यांनी सांगितलं. फॅमिली सोबत म्हणजे फिरायलाही आवडतं. टेन्शन घ्यायला आवडतं? टेन्शन नाही. काय सांगता? हसवते मी थोडंसं. कसं हसवता? राग आला कोणाला असेल तर हसवते मी थोडंसं. हसवून दाखवा मला. समजा मला राग आलाय, खरं हसवताय तुम्ही मला. तुम्ही हसता, मग बाकीचे पण हसतात? बाकीचे किंवा जोक सांगता तुम्ही? जोक नाही, मी थोडंसं रागल्यावर मुलंही मला थोडंसं हसतात, तू किती रागात येतेस म्हणून. मग तुम्ही पण हसता? मी हसते थोडंसं. अच्छा. बरं, शॉपिंगला जाता? मी शॉपिंगला जाते. भरपूर शॉपिंग करता? भरपूर करते. घरच्यांना व्यवस्थित लुटता? हो.
लुटता ना ओके इथे सुद्धा तसंच लुटायचं आम्हाला त्यासाठी ऑल द बेस्ट थँक्यू. गप्पा मारून झाले आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुम्हाला मी काही वस्तू देणार एक बजेट देणार तुम्हाला करायचं एवढं 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत बजेटच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. बजेट आहे 899 रुपयाचं. वेळ आहे 1 मिनिटाची जी वेळ सुरू होतीये आता 3:30. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. सविताताईंनी खरेदी केली 449 रुपयाची. श्रेयाने खरेदी केली 720 रुपयांची आणि मनीषाताईंनी खरेदी केली 914 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत मनीषाताई. ही घ्या तुमची खरेदी. सांगा कसं वाटतंय. जिंकल्याबद्दल खूप आनंद झालाय. हा हा गेम खूप चांगला वाटला मला. जिंकलात म्हणून जिंकलात नसता जिंकलात तर आणि कोणीतरी एक जण जिंकणारच होतं. तरी चांगला वाटला असता. तरी चांगलंच वाटलं असतं. कोणीतरी विजेता होणारच होती. हो छान ना वाटलं असतं. हो ना. या सगळ्या वस्तू आवडल्यात तुम्हाला. सगळ्या वस्तू आवडल्यात. सगळ्याच घेऊन जाणार त्यामुळे तुम्ही हो ना. ठीक आहे चालेल. ठीक आहे पुढची पण राऊंड आहे त्यासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. मी प्रश्न असा विचारला होता असा कुठला प्राणी आहे जो उभ्या उभ्याच झोपतो. उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी विचारणार. अंदाजे कितीच्या विजेत्या उज्ज्वलाताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या मनीषाताई खेळणार आपल्याबरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायचे. पहिल्यांदा चावी निवडायचे. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ सोपा आहे. समोर 2 बास्केट आहेत. इकडे बास्केटमध्ये काही बॉल ठेवलेले. तुम्हाला करायचं एवढंच बॉल बाहेर ठेवायचा लंगडी घालायची आणि दुसऱ्या पायाने बॉल ढकलत तिथपर्यंत न्यायचा. बॉल उचलायचा आणि बास्केटमध्ये टाकायचा. तेव्हा दुसरा पाय खाली टेकवायचा नाही. चालत यायचं. परत तसंच करायचं. 1 मिनिटाच्या आत ज्या ताई बास्केटमध्ये जास्तीत जास्त बॉल जमा करतील त्यांना संधी मिळेल. पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे 1 मिनिटाची. सुरू होती आता 3:30. पाय टेकवायचा नाही. दुसरा पाय टेकवायचा नाही. हा हळू 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 हळू. 3:30. खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. उज्ज्वलाताईंनी जमा केले 2 चेंडू. मनीषाताईंनी जमा केले 3 चेंडू. त्यामुळे मनीषाताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी. मनीषाताईंना संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया. बोला कुठली चावी. लाल चावी. लाल चावी. हा लाल चावी. मनापासून वाटतंय. मनापासून वाटतंय लाल चावी. ओके घेऊन टाका. मनीषाताईंनी निवडली लाल चावी. त्यामुळे उज्ज्वलाताईंना मिळते हिरवी चावी. हे घ्या. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. चला पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. मनीषाताई ठरल्या उपविजेत्या. ज्यांना मिळालेला आहे रवा. बोला रवा हवा. हवाय रवा. काय करणार त्याचं आता. त्याचं उपीट करेल. हो ना. आता शिरा करेल. कसं वाटतंय तुम्हाला. ह्या खेळात आल्याबद्दल छान वाटलं मला. छान वाटतंय ना. छान वाटलं. मनातून आनंद झालाय. खरंच आनंद खरंच आलाय. आनंद झालाय. ओके ओके. ते काय उपीट करण्यासाठी याचा वापर करू शकता तुम्ही. हा, चालतंय. हो की नाही. हो नाही. सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या उज्ज्वलाताई ज्यांना मिळालेला आहे OTG. बोला कसं वाटतंय. खूप आनंद झाला मला आता. हा. या कार्यक्रमाचा 3:30चा म्हणजे अति आनंद झाला. हा. असाच आमच्या कॉलनीमधून होत जाऊ. हो ना. आणि असाच तुम्ही सुद्धा उत्साह दाखवाल. खूपच आनंद दाखवा. हे मिळायच्या आधी आधीही आणि नंतरही. हा ठीक आहे. सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता असा कुठला प्राणी आहे जो उभ्या उभ्या झोपतो. तुम्ही या इकडे. तुमचं नाव सांगा. शोभा सतीश कोठारे. आणि उत्तर कुठला घोडा. 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 तो घोडा. उत्तर आहे घोडा. जे बरोबर उत्तर आहे.
तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशाच जबरदस्त उत्साहात अजून आपण धमाल मजा मस्ती करणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेमाडे.